श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती जननीसी आम्हा ऐसे निरोप देसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढा कवना भरवसा देह मनी क्षण भंगुर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यकर्मे रहाटावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चय यावे स्थिर शरीर नित्य त्याचे तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षणोक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परियसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे द्याशी विश्वासूने परेयशी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका परतून न येती जन्मभूमिका तैसा आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पायी दया यमासी करुणा नाही करावे पुन्हा तत्काळ जैसा सुसरी मनुष्याशी बक्षिती होय परियसी तैसा या शरीराशी वार्धक्य बक्षी परियसा या कारणे तारुण्यपणींनी करावे पुण्य विद्वजनी आम्हा का हो वर्जिशी जननी काय बुद्धी बरवी असे ऐसे नाना परी देखा बोधती का जनकी जनना विस्मय करती सभा लोका बाळक केवी तत्व सांगतो ऐकून पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हासी पुत्र चारी होतील ऐसी विश्वास नव्हे गा मानसी कुळदेवता पुत्र राया जववरी होय एक सुत तववरी राहावे समीपत निरोपनेदी तववरी सत्य म्हणून विनवितये वेळी माझे वचन अभेरुनी जरी जाशील निगुनी प्राण देईन तक्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे कुळदैवत होसी सत्य करी गा वचनाशी बोल आपुले दातारा ऐकून मातेचे वचन श्री गुरु बोलते हसून आमचे बोल सत्य जाणू तू हे वाक्य निर्धारी पा तू ते हातोनी पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषी मग न राहे एक जननी बोल आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या हजरी मग निरोप दे मज ऐसे करून या निगुती राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्याय शिकविती शिष्य वर्गाभोवतासी नगर लोक विस्मय करती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळा पाहे हो वर्ष साती वेदचारी सांगत असे विद्वानाहून विज्ञान विद्यार्थी तिन्ही वेद पडती षडशास्त्री ते म्हणविती तेही येते शिकवावया येणे परी त्या घरी राहिले श्री गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंदा करीत असे तो 9 मास झाले अंत वर्णी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्मख्याती अतिसुंदर परियसा पुत्र झाले उल्हास थोर माता पिता संतोष पार आशीर्वाचन असे गुरु असत्य केवी होईल ऐसा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवितसे माता एक झाले गुरु श्री गुरु तया जवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निदाना पूर्णायुष्य आहेत जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणं आता आमचे निरुपावे आमुते निरुपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपे तुम्ही व्हावे म्हणून निरोपत घेती ते वेळी संतोषणी माता पिता चरणावरती ठेवी ती माता स्वामी आमची कुळदेवता अशक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञाना तुझे स्वरूपा न कळे कवना माया मोहे वेष्टुने कामना नेनीची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टित तू ते जरी सुत म्हणून समयनिष्ठ बोला वचनी क्षमा करणे स्वामी आता रकमचे वंशाशी बापा तू अवतारलासी प्रदोष पूजा फळाशी आली माते स्वामी आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायातीकडे करावे दातारा संगरावरी जैशी गंगा तैसा तू आली अशी चांगा पावन केलीस असे माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवी शिकवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा ऐकून माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्हासी स्मरण करती तुम्हाजवळी ये असे न जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देत असे जन्मांतरी ईश्वराशी पूजा केली तू प्रदोषी याची महिमा असे ऐशी जन्मोजन्मी श्रीयुक्त इह सौख्य होय एक देहांती जाण परम लोक पूजा करीती पिनाक पूर्वजन्म
पुनर्जन्म तुम्हा नाही, तू आराधिल्या शंकर आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता, पुनर्दर्शन तुम्हासी घे होईल एका वर्षतीसी, जाऊनी बदरी वनासी सिद्ध दर्शन मी घेतो, निरोप घेऊन ते वेळी श्री गुरु आले अवलीळा, नगर लोक येती सकळा माता पिता बोलविती, म्हणती समस्त नरनारी तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे, 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणती अखिल शाखा, मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधुजन, ऐसा त्या ते बोलो नाही करता ते साष्टांग नमन, नाना परी स्रोत वचन करीते, झाले उधारा नमन करोनी सकळीक, आले आपले गृहांतिक, पुढे जाती जननी जनन पुत्र सवे बोळवित, निज स्वरूप जननीयेसी दिविता झाला परियेसी, श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयसी देखते झाला जनक जननी, त्रिमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर, निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता निमिले चरणासी, तू तारक विश्वासी आम्हा उद्धरले विशेषी, पूर्ण दर्शन आवासी द्यावे म्हणून विनवीत असे विनवी, ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती माता, अलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या संतोषणी, श्री गुरु म्हणती आश्वासन केले अतिप्रती, पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तये वेळी, ऐसे त्या संभाषणी निरोप घेता तक्षणी, परतोनी आले जनकजनी येती संतोषणी, मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बदरी वना, पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्राची, अविमुक्त वाराणसी पुरी, क्षेत्र थोर सचराचरी, विश्वेश्वर अवधारी अनुपमय असे, त्रिभुवनी राहून या तयास्थानी अनुष्ठित गुरु शिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्मारामासे, ऐन परी तया स्थानी, क्वचित काळ श्री गुरुमूर्ती अष्टांग योगे करुणी तप करती परियेसा, तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत, संन्यासी येती अवधूत तप करती दारुक, तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास दुरंदरी, करताती तपस्वी येरी अभिनव करती म्हणत, म्हणती पाहाव ब्रह्मचारी तप करीत नाना परी, कैसे अवैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा, शरीर स्वात नाही अशी योगी होय संन्यासी, स्नान करती त्रैलोक्यासी मणिकार्णिका तीर्थात, ऐसे अमित स्रोत करीती समस्त संन्यासी दर्शनायती, वध होती एक यथी कृष्ण सरस्वती नामे, तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी, तो देखून या नयनी स्नेहभावे भावित असे, म्हणे समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचार्यासी, अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसत असे, वय धाकुटे म्हणून नमन न करा मुनी, तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा, वार्धक्यपणी आम्ही यासी वंदिता, दुःख सकळांची विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक नंदिती, या कारणे आम्ही यासी विनवी परोपकारासी, संन्यास देता समस्तांची मती स्थिर होईल, लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ, याचे दर्शन मात्र पतित पुनीत होती परियेसा, या कारणे बाळकाशी विनवू आम्ही परियेसी, आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे, म्हणून आले थया जवळी विनविताती मुनी सकळी, एक तापसी स्तौमौळी विनंती असे परियेसा, लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्त उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी, या कुलयुगी संन्यासी म्हणून निंदा करती सकळ जन, स्थापन करणार कवन न दिसती भूमीवर, यज्ञदान गवलांबन संन्यास घेता अतिदूषण, फलपैतृक भ्रातांगण करू नये म्हणताती, करिता कलियुगात निषेध बोलती जन समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत वेद समस्त विख्यात, पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ ही जन, श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापन केली परियेसा, तयावरी इतके दिवस चालत मार्ग संन्यास, कली प्रबळ होता नाश, पुनरपी निंदा करता ती, आश्रमाचा उद्धार सकळ जना, उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन, ऐकून त्यांची विनंती श्री गुरु मुनी आश्रम देती, वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा, ऐसे म्हणजे सिद्ध मुनी विनवी तसे नामकरणी, संदेह होते माझे मनी कृपानिधी मुनी राया,
म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्याचे झाला आणि गुरु त्रयमूर्तीचा अवतार उकवणे परी दिसत असे सिद्ध म्हणतासे शिष्याशी सांगेने याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथाशी झाला विशिष्ट केवी गुरु 18 अवतार श्री गुरुशी संदीपनी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी रहाटावे या कारणे श्री गुरु म्हणती गुरु केला हो कृष्ण सरस्वती बहुकाळाची होता यती म्हणून त्याते मानिले शिष्य म्हणे सिद्धाशी स्वामी तथा निरोपल्यासी वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहुनी तयासी दिला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळ पीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता गुरुपीठ आद्यंत गुरुस्थिती संतती परियसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वस्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तिथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा त्यापासून शुक गुरु जान गौडपदाचार्य सगुण आचार्य गोविंद त्याहुनी पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरिरय याचा शिष्य सिंह गिरिरय ईश्वरतीर्थ पुढे झाले तदनंतर नरसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारततीर्थ गुरुसंतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्याय याचा शिष्य मिळया नंद देवतीर्थे सरस्वती वृंद तेथून या सरस्वती या दवेंद्र गुरुपीठे येणे परी या दवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचे संन्यास म्हणून विशेष मानती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्गस्थ स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांत अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदती समस्त तया शासनात नगरात मग निघाले तेथून या बहुत शिष्य समेत मुनी उत्तर तीर्थ बदरी वनी अनंत तीर्थे पावया समस्त तीर्थ अवलोकित सर्व शिष्य यती संहित भूमी प्रदक्षिणा करिता आले गंगा सागरासी गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियसा त्या स्थानी असता गुरु आला एक द्विजावरू माधव नामे असे विप्रो श्री गुरु श्री भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीशी चतुर्थाश्रम तयाशी देते झाले परियसा नाम माधव सरस्वती तया शिष्याते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यामध्ये परियसा हिती श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरू सिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समाधे श्री गुरुचरित्र चतुर्थाश्रम ग्रहण गुरुपरंपरां कथम नाम द्वादशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज।